मी नीलम. सप्तरंग 594 मध्ये आतापर्यंत आपण बरेच मेडिटेशनवरचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. रेकी अक्षय सुखाचे वरदान, रेकी फर्स्ट इन ऑल लँग्वेजेस शिकवलेली आहे मी. त्याचप्रमाणे माझं रेकी अक्षय सुखाचे वरदान हे पुस्तक आपण सध्या ऐकत आहातच. तर त्याच्याच जोडीनं मेडिटेशनमध्ये एवढे सोपे आणि सुंदर प्रकार आहेत. तर त्यातीलच आज आणखी एक जरा थोडासा आगळा मेडिटेशनचा प्रकार की जो माइंडफुलनेस मेडिटेशन आहे तो आपण आज बघणार आहोत. पण त्यासाठी आज आपल्याकडे एक स्पेशल आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत, सुरेश खांडेकर सर, की जे माइंडफुलनेस थेरपिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी आतापर्यंत बरीच अवॉर्ड्स मिळवलेली आहेत नॅशनल इंटरनॅशनल लेवलची, आणि काउन्सिलर म्हणून पण ते काम करतात. तर त्यांचं हे सुंदर मेडिटेशन आपण संग्रही ठेवा, ऐका आणि त्याप्रमाणे करून आपलं जीवन आनंदी सुखी समाधानी बनवा. आणि त्याचप्रमाणे सप्तरंग 594 या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणखी एक माझं बोलकी पुस्तके म्हणून एक चॅनल आहे की ज्यावर आपण सुंदर सुंदर स्टोरीज, सत्यकथा, आर्टिकल्स आणि एक होता कारवर सारखी, विजया वाड यांच्यासारखी पुस्तकं आपण त्याच्यावर सगळी ऐकवत आहोत. तर जरूर माझं तेही चॅनल बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच्या मेडिटेशनचा आनंद घ्या. हळुवार श्वास सुरू राहून द्या. मनात येणारे विचार हे आपले पाहुणे आहेत. त्या पाहुण्यांचं स्वागत करायचं, त्यांना निरोप द्यायचा. आत येणारा श्वास प्रचंड ऊर्जा घेऊन येतोय. बाहेर पडणारा उच्छ्वास आपल्या शरीरातील टॉक्सिन्स, नकारात्मकता आपण बाहेर टाकतोय. सर्व लक्ष श्वासावर. आपल्या नाकपुडीपाशी थोडीशी गरम हवा जाणवते का, त्याकडे लक्ष द्यायचं. श्वास आपल्याला जाणवतोय. सुखानं श्वास सुरू राहून द्या. नैसर्गिक श्वास सुरू राहून द्या. ताकद लावू नका. पूर्ण नैसर्गिक श्वास सुरू राहून द्या. आपलं सर्व लक्ष आता श्वासावर. उजवा हात हृदयावर ठेवा, डावा हात पोटावर ठेवा. आणि आता आपल्याला छातीची आणि पोटाची हालचाल बघायची, त्याच वेळेला श्वासाची हालचाल पण बघायची. पूर्ण लक्ष या तीन गोष्टीवर. छाती पोटाची हालचाल, श्वासाची हालचाल. हळुवारपणे हात खाली घ्यायला हरकत नाही. सर्व लक्ष श्वासावर. आपलं लक्ष आता उजवा तळपाय. डोळे मिटून आपल्याला उजवा तळपाय दिसतोय. उजवा तळपाय, उजव्या पायाचा घोटा, पिंडरी, गुडघा. सर्व लक्ष गुडघ्यावर. त्या ठिकाणी काही संवेदना जाणवत असतील तर फक्त फील करा, नोटीस करा. चांगली वाईट त्याला लेबल काही लावायचं नाही. मांडी. आपण ज्या आसनावर बसलेले आहात त्या आसनाचा स्पर्श फील करा फक्त. डावा तळपाय, डाव्या पायाचा घोटा, पिंडरी, गुडघा. त्या ठिकाणी काही संवेदना जाणवत असतील तर फक्त नोटीस करा. मांडी. आपण ज्या आसनावर बसलेले आहात त्या आसनाचा स्पर्श फक्त फील करा. कंबर, ओटीपोट,
पोट, सर्व लक्ष पोटावर. त्या ठिकाणी काही संवेदना जाणवत असतील तर फक्त नोटीस करा. छाती, सर्व लक्ष छातीवर. गळा, उजवा खांदा, संपूर्ण उजवा हात, उजव्या हाताची बोटं, डावा खांदा, संपूर्ण डावा हात, डाव्या हाताची बोटं, गळा, हनवटी, सर्व लक्ष हनवटीवर. नाक, सर्व लक्ष नाकावर. तोंड, सर्व लक्ष तोंडावर. दोन्ही कान, दोन्ही डोळे, कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र आहे, त्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायचं. मस्तकाच्या मध्यभागी सहस्त्रार चक्र आहे, त्या सहस्त्रार चक्रावर लक्ष केंद्रित करायचं. संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर, साऱ्या ब्रह्मांडातील ऊर्जा मस्तकाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करते. खूप छान फील होतोय की पांढरी शुभ्र ऊर्जा आपल्याला जाणवते. मस्तकापासून तळपायाच्या करंगळीपर्यंत प्रत्येक अवयवात, प्रत्येक पेशीमध्ये ही ऊर्जा तुम्हाला जाणवते. हे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत खूप हलकं हलकं वाटतंय, जणू काही वजन रहित अवस्था प्राप्त झाली आहे. पूर्ण हलकं, काहीही वजन नाही, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. त्या ब्रह्मांडाच्या पोकळीतील शांतता आपल्याला जाणवते. पूर्ण शांत, फक्त काळा रंग दिसतोय, पूर्ण शांतता आहे, काहीही जाणवत नाही. त्या ब्रह्मांडाच्या पोकळीतील शांतता आपल्याला फील करताय. पूर्ण रिलॅक्स. त्या ब्रह्मांडाचा एक आपण छोटासा अंश आहोत. त्या परब्रह्माचा एक छोटासा सूक्ष्म अंश आहोत. सूक्ष्माहून सूक्ष्म अंश आहोत. त्याच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत. संपूर्ण आनंद आत भरलेला आहे. आनंदाचा खजिना माझ्या आत आहे.
हळुवारपणे डोळे उघडायचे. हलके हलके कानावर पडणारे आवाज ऐका. आपले दोन्ही तळहात हळूहळू एकमेकावर सोडायचे. आपलं नातवंड आपल्या हातात आहे असं समजायचं. त्याला आपण जितक्या प्रेमानं हात लावू तितक्या प्रेमानं आपण आपल्या स्वतःच्या गालाला, गळ्याला, डोळ्याला हात लावू, कपाळाला लावू.